नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शौर्य संदीप कातरे आज नवोदयमधील पाठ्यपुस्तकाचे वर्णन करीत आहे. स्वाध्याय 9.1 एका फेरीवाल्याने डझनला 144 या दराने सफरचंदे खरेदी केली आणि प्रत्येकी 15 या दराने ती विकली. त्याला किती नफा झाला? इथं 15 गुणिले 12 करा, तर इथे 180 वजा 144 बरोबर 36. उत्तर ऑप्शन क्रमांक डी. 20 घड्याळे 10,200 रुपयांना विकल्यामुळे 4 घड्याळांच्या खरेदीत इतका नफा झाला, तर प्रत्येक घड्याळाची खरेदी किंमत किती? 10,200 भागिले 4 1 4 दुनी 5 2000 500 भागिले 20 20 1 20 20 1 20 उरले 5 20 दुनी उरले 15 20 7 127 127 गुणिले 4 4 7 28 508. उत्तर येतं 508 वजा 125 बरोबर उत्तर येतं 383 अधिक 27. उत्तर भेटून जाईल. 3 7 10 हाच्याला 1 11 हाच्याला 1 410 आहे का? 410 ऑप्शन क्रमांक बी. एक माणूस 20 डझनाने पेन्सिल खरेदी करतो आणि त्या प्रत्येकी 2 याप्रमाणे विकतो, तर त्याचा नफा किती आहे? 20 गुणिले 12 12 0 0 12 दुनी 24 240 भागिले 8 घ्या, भागिले 8 1 1 30. उत्तर आलं? चुकलं. 240 भागिले 4 1 4 60. 20च्या वाट्यात 60 आहे. 3 नंबरला ऑप्शन क्रमांक आलं मग डी. एक वस्तू 500ला विकली आणि तोटा झाला. जर ती वस्तू 700ला विकली असती तर तोट्याच्या तिप्पट दुकानदाराला नफा झाला असता, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? सिंपल आहे. पहिले आपण 510 घेऊ. 550 इथे वजा 500 बरोबर 50. 50 गुणिले 3 150 अधिक 550 बरोबर 0 0 ह्याच्याले 7. उत्तर 700 आलं. म्हणजे उत्तर क्रमांक बी 550. एका माणसाने नगाला 4 या दराने 120 आंबे खरेदी केले. 20 आंबे सडलेले होते. त्याने बाकीचे आंबे 48ला 10 आंबे या दराने विकले.
त्याचा नफा किंवा तोटा किती? 20 आंबे सडलेले म्हणजे 100 आंबे उरले म्हणजे 48 गुणिले 10 480 आणि 120 गुणिले 4 400 4 दुनी 8 4 1 4 सेमच म्हणून ना नफा ना तोटा. ऑप्शन क्रमांक सी. रहीमने 65,500 घेतलेली गाडी 11,500 रुपये तोट्याने विकून टाकली तर त्याने ती गाडी किती रुपयांना विकली? 65,500 वजा 11,500 11,500 500 अजून 225 गेले 250 65 मधून 11 गेले 54 उत्तर आलं 54,250. 54,250 सी करेक्ट. एका वस्तूची विक्री किंमत तिच्या खरेदी किंमतीचे दुप्पट आहे तर नफा किती? समजा विक्री किंमतीच्या खरेदी किंमत 25 आणि विक्री किंमत 50 जागी करा 25 उत्तर आलं तर 25 काय झालं? खरेदी किंमतीत का नफा. ऑप्शन क्रमांक डी. तर आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. असे आपण दररोज एक ना एक व्हिडिओ पाठवत राहू.